रायगड हा नुसता शब्द नव्हे माझ्या मावळ्यांनो, तर हा शब्द ऐकताच सर्वांच्या अंगावर काटा येतो, तो म्हणजे रायगड आहे. जसा की रायगड शब्द ऐकला की आपल्या अंगावर काटा येतो, त्याचप्रमाणे माझ्या राजांचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मशंभू राजांचं नाव ऐकल्यावर त्या अफजलाच्या अंगावर काटा यायचा. नुसता काटाच नाही तर त्याची फाटायची. कशी? अशा दोन्ही जगाच्या बापांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. आणि आजच्या लॉगला सुरुवात. रामकृष्ण आणि माझ्या भावांनो, जय शंभूराजे जय शिवराय. इथून मागचे लॉग आणि आजचा लॉग याच्यामध्ये जमीन आसमानाचा बदल आहे. आणि तो बदल म्हणजे आज आम्ही निघालो होतो रायगडावर. मी तर म्हणेल माझं खूप पुण्य असावं, कारण मी चाललोय रायगडावर. नुसता रायगड चढून आणि तो बघितला म्हणजे झालं असं नाही, तर महाराजांचे विचार आत्मसात केले याला म्हणत्या खरा रायगड बघितला. आणि सर्व कृपा म्हणजे तो एक मराठी मावळा माननीय श्री विवेक भैया कोल्हे, अतिशय प्रेमळ स्वभाव. आणि मी स्वतःला पुण्यवान का म्हणतोय याचं कारण तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये नक्की ऐकवणार आहे मी. त्याचं कारण तर कळलं तुम्हाला ब्लॉगमध्ये, पण मी डबल पुण्यवान आहे. कारण की आम्ही जे गाडीत होतो त्या गाडीत होते 4 साऊंड. गाडीमध्ये साऊंड आहे आणि पोरांच्या अंगात आल्या झालं कधी. आता रायगड म्हटला की खूप लांब अंतर आलं, 350 किलोमीटर म्हटल्यावर एक मुक्काम तर करावंच लागणार आहे. आता मुक्कामाची सोय बघा किती भारी केली. सर्वांना गाद्या वगैरे झोपायला पांघरायला काय असं सर्वांना होतं बरं का. अरे झोपायची व्यवस्था तर होतीच, आणि 2 दिवस जेवणाची व्यवस्था 1000 मावळ्यांची तो एकटा मावळा करत होता. आणि तो मावळा म्हणजे माननीय श्री आता सर्वांचे लाडके विवेक भैया कोल्हे. पोराने मला वरतून मग लॉग शूट करतोय वाटतं म्हणे. काय म्हणे जेवण करायला म्हणे, लॉग नंतर शूट कर. म्हणलं बरं बरं आलोच लगेच म्हटलं. पण नंतर पब्लिक जेवण वगैरे केलं, मस्तपैकी झोप काढली. आणि हा लॉग जर आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि फॉलो करा आणि लवकरात लवकर 2K करा. मला तरी वाटतं राजांबद्दल लॉग बनवायला म्हटल्यावर लवकरात लवकर 2K होतील.